हे गाईज इट्स डे 1 ऑफ पारायण आणि आत्ता वाजलेत 5. माझं सगळं आवडून झालंय. गाईज वेलकम टू माय न्यू व्लॉग. हा न्यू व्लॉग सुद्धा आहे, एक न्यू जर्नी सुद्धा आहे आणि न्यू एक्सपिरियन्स म्हणू शकते मी. हे सगळं आहे आणि मी आत्ता कुठे चालली आहे तर मग आज आहे त्याचा डे 1. आत्ता मी निघाली आहे काही शॉपिंग करायला, काही गोष्टी घ्यायच्या आहेत, काही गोष्टी म्हणजे एकच गोष्ट घ्यायची ॲक्च्युली. तर सो मी ती घ्यायला आत्ता चालली आहे आणि डेट आहे 26 नोव्हेंबर 2025. आणि सो गाईज मी जी गोष्ट घ्यायला आले होते ती अनफॉर्च्युनेटली मला आत्ता मिळाली नाही आहे. मी ह्या वर्षी फर्स्ट टाइम पारायण हे करते, गुरुचरित्राचं पारायणाला बसणार आहे मी जे आहे परवापासून, म्हणजे 20 नोव्हेंबर 2025. सो तो ते परवापासून आहे. आणि आता मी त्याच्यासाठी ॲक्च्युली जे बसकर असतं जिथे आपण ज्याच्यावर बसून आपण पारायण वाचतो ते बसकर ॲक्च्युली मी बघायला आलेले. सो मला इथे बघायला आले मी तर काही मला इथे सापडलं नाही. सो बघूया, उद्या मम्मीसोबत जाऊन परत एकदा चेक करते. सो मी असा विचार केला की आत्ताच आपण व्लॉग चालू करूया हा. आणि हा व्लॉग ॲक्च्युली मी माझा पूर्ण तुम्हाला जर्नी, जी 7 दिवसाची जर्नी आहे माझी हे पारायण करण्याची आणि काय एक्सपिरियन्स आहे ते सगळे मला तुम्हाला शेअर करायचे तुमच्यासोबत. आणि दुसरी गोष्ट ही की माझं हे फर्स्ट टाईम आहे. सो माहीत नाही, मला स्वतःला माहीत नाही की कशी एक्सपिरियन्स येईल, काय होईल. तर मला असं वाटलं की तुमच्यासोबत हे शेअर करावं आणि एक मेमरी म्हणून पण ही गोष्ट राहील माझ्यासोबत नेहमी की मी बसले होते आणि मी अशा काही गोष्टी केल्या आहेत. आणि सगळे माझे एक्सपिरियन्स नाही नक्कीच सांगणार आहे तुम्हाला की कसं होते काय, कारण की असं म्हणतात की सगळेच तुम्हाला ज्या ज्या अनुभव आले तुम्ही सगळे नाही सांगायला हवे. तर मग मी एवढे सगळे नाही सांगणार, पण काही सांगेल तुम्हाला. आणि जे माझ्यासारखे यंगस्टर्स असतील ज्यांना बसायचं असेल आणि त्यांना माहीत नाही की कसं एक्सपिरियन्स येतात त्यांना, आता मी एक स्वतः म्हणजे म्हणतात ना की थोडेसे माझ्या एजमधल्या मुलांना काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात का काय होतं का काय, कशा सगळ्या गोष्टी असतात. मी त्याच्यावर सगळ्यांवर बोलणार आहे, एक थोडं जसं मला काही एक्सपिरियन्स येतील त्याचे, काही प्रॉब्लेम्स येतील त्याचे, किंवा काही अडचणी किंवा काही चांगल्या गोष्टी घडतील ते पण मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. बी विथ मी इन दिस जर्नी. आणि मी इंस्टाग्रामवर सुद्धा ही सिरीज एक बनवणार आहे जिथे माझे हे 7 दिवस मी सेपरेट टाकणार आहे. पण व्लॉगमध्ये मी पूर्ण ह्याच व्लॉग पूर्ण कव्हर करणार आहे. सो दिस इज डे 2 ऑफ प्रिपरेशन. तयारी आजपासून म्हणजे आत्तापासून चालू झाली आहे. सो काय तयारी आहे ते पण मी तुम्हाला दाखवते आता. आणि खूप लोकांना माहिती पण असेल ह्या गोष्टी की कसं करतात आणि काय असतात सगळे प्रिपरेशन्स ते, पण माझ्यासाठी हे सगळं नवीन आहे आणि मी हे सगळं बघते. हे असं चौरंग काढणं ते चालू आहे आमचं एक. सो लेट्स गो, लेट्स प्रिपेअर. आणि आता खाली आम्ही ते सगळ्यांनी ऑलमोस्ट ठेवले त्यांचे चौरंग ना. सो आम्ही पण आता ठेवतोय. सो गाईज मम्मी आपल्याला सांगते आता हा मी यूज करणार आहे आणि ह्याच्यावर वस्त्र टाकून हे आणि त्याच्यावर मग पोथी. आणि अजून काय असतात सांग ना. सकाळी संकल्प सोडायचा. पहिल्यांदा संकल्प सोडल्यावरती कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करायची, म्हणजे पोथी पारणायला किंवा कोणत्याही व्रत जेव्हा करतो तेव्हा पहिल्यांदा आधी संकल्प सोडायचा असतो. मग तो सोडायला तर तुम्हाला उद्या 1 देठाचा 2 देठाची पानं, सुपारी आणि 1 रुपयाचा कॉईन, अक्षदा, हळदी कुंकू ते सगळं लागेल सकाळी. एकदा पारायण तसं गुरुजी सांगतीलच. हो, संकल्प सोडायचा. ओके. सो आता हे सगळं मी व्यवस्थित पुसून खाली ठेवते. म्हणजे गाईज हे बघा, मला मम्मी बुकमार्क म्हणून जे बुकमार्क असतात त्याच्यावरून मला मोराचं पीस देते ती, जेवढे वाचून झाल्यानंतर तसं ठेवायला. मोराच्या पिसाने दृष्ट काढतात आणि त्याच्याने दृष्ट नाही लागत असं तिचं म्हणणं आहे, म्हणून मोराचं पीस हे चांगलं असतं, शुभ असतं. ओके. हे बघा, हे असं पूर्ण पॅक केलं जातं आणि इथून एंट्री केली आहे. हे बघा, इथून ही मेन एंट्री आहे. इथे पारायण होतात आणि हे बघा सगळ्यांनी आपले असे सगळे स्टूल ठेवलेत, म्हणजे लाईक बुकिंग केली आहे की मी इथं बसणार आहे असं सगळं. आणि इथे मेन पूजा आणि सगळ्या गोष्टी. इथे ते स्वामी इथे बसतील ना, इथे स्वामी बसतील ना इथे ते.
मम्मीला इथे बसायचं आहे. ही मोठी मम्मीची प्लेस आहे ॲक्च्युली. आणि आता मी डिसाईड करते. इथे सगळे हे मुलांची हे केलेले आहेत, फिक्स केले. काय म्हणणं आहे तुझं? मधोमध इथं बसते ना, म्हणजे थंडी नाही सगळेजण आजूबाजूला मला पण तसंच वाटतंय. मधोमध देवा पुढे पण येतं. हां, मला पण तसंच वाटतंय की आपण मेन सेंटरला इथंच बसूया, म्हणजे लक्ष पण देवाकडेच राहील आणि इकडे तिकडे कुठेच नाही. सो या ठीक आहे. सो येस, मी इथं माझा प्लेस केला आहे आत्ता एकदम सेंटरला. सो लेट्स कम. ठीक आहे. पुन्हा पार्किंग आहे आमची सोसायटीची, अशी इथेच पारायण होतं आणि इथे आम्ही बसतो. या सगळ्या गोष्टी असतात. आणि या मी कधी घेतलं नाही आहे ह्याचं रेकॉर्डिंग आणि कधी शूट नाही केलं आहे, पण मी म्हटलं ह्यावेळेस मी बसते आहे. सो तुम्हाला पण दाखवू की कशा पद्धतीने करतात हे 7 दिवस पारायण. आणि मग त्याच्यानंतर बाकीची प्रोसेस लास्ट डेला कसं सगळ्या गोष्टी आम्ही करतो. की भिक्षा मागतात. मम्मीने मला आता सांगितलं की सकाळी लास्ट डेला भिक्षा मागायची असते, तर ते भिक्षा पण कसं ते मागतात ते पण तुम्हाला मी सगळं सांगेन. सो उद्या भेटूया. सायनिंग गाईज. हे बघा, अजून रात्रच आहे, अजून सकाळी झाली आहे. हे बघा, हा असं इथे फोटो असतो, मी तुम्हाला दाखवलं ना असं इथे फोटो. हे सगळे हे काय म्हणतात ग मम्मी? हां, ह्या पोती आहेत सगळ्या गुरुचरित्राच्या. ह्या नवीन आहेत काही. तर मम्मी मला म्हणत होते की ह्याच्यातूनच तू एक घे असं. आणि मी इथे बसली आहे एक्झॅक्टली समोर. येस, हा ह्याच्यामध्ये असेल. आणि थोडंसं रेकॉर्ड करू शकले तर मी दाखवेल नक्की की किती जण बसले काय. अण्णा हे गाईज, इट्स डे 1 ऑफ पारायण. आणि आत्ता वाजलेत 5. माझं सगळं आवडून झालं आहे. मी 4 वाजता उठले होते. आंघोळ बिंघोळ माझं सगळं करून झालं आहे. हळू बोलते बिकॉज सकाळ आहे, सगळे झोपलेत. आणि मी आता चालली आहे खाली. आणि या लेट्स गो. गाईज, दिस इज वॉट वी हॅव डन. पाण्याची बॉटल सगळं व्यवस्थित. ओके. कशाला कशाला ते गडब्याच्या चारी बाजूला 4 वेद आहेत. अर्थवेद, सामवेद, ऋग्वेद आणि या प्रकारचे 4 वेद त्याच्यामध्ये. एवढं मोठ्या कलशाला महत्व आहे. नारळ म्हणजे काय? श्रीफळ. कुठल्याही प्रकारचा बली आपण देतो. इतर लोकांमध्ये बोकडा म्हणा, कोंबड्या देतात. आता आपल्या हिंदूंचा बली म्हणजे नारळ आहे. नारळात पाणी आहे. एकदा नारळातलं पाणी गेलं तुमचं काय होतं? जीव गेला. बरोबर. हा जेव्हा नारळ आपण हे करतो, फोडतो, तर ते बली आहे त्याचा. असा थोडक्यात ह्या कलशाचा विषय आहे. नंतर कलश म्हणजे एक पुण्यवाचन आपण करतो आणि हे कलश पूजन करून आम्ही बाकीची पूजा करतो, असं त्याच्या समागचा अर्थ आहे. हातामध्ये आपण संकल्प काय करतो? बँकेत खातं उघडलं पाहिजे. ते जे आपण कमवतो ते बँकेत पडलं पाहिजे, खाली द्यायला. वरच्या बँकेच्यासाठी तुम्हाला तुमचं नाव आणि तुमचं गोत्र आवश्यक आहे. जोपर्यंत तुम्ही गोत्र उच्चारत नाही, तुमचा कुठलाही कर्म तुमच्या त्या वरच्या बँकेत पडत नाही. खाली सगळं आपण कमवतो, वरच्या बँकेत काहीच पडत नाही. मग ते कसं पडलं पाहिजे? म्हणून कुठलंही कर्म करताना गंगेत स्नान जरी केलं तरी तुमचं नाव गोत्र घेऊन त्याच्यात तुम्ही डुबकी मारली पाहिजे, तरच त्या गंगेतून तुम्हाला फळ मिळेल, नाही तर अन्यथा मिळणार नाही. कुठल्याही देवळामध्ये तुम्ही जाता, 10 रुपये टाका. वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात. सो गाईज, पारायण करून झालं आहे आमच्या पहिल्या दिवसाचं फर्स्ट डे. आणि सगळे लोक गेले आहेत आत्ता. मी जे सगळे पहिले आमचं जे वाचून ते झालं, त्याच्यानंतर आरती ते म्हटली, आरती झाली. बघा इथे ताट आहे. सो या आरती झाली. आणि ते एक तुम्हाला दाखवते मी. एक गोष्ट मला तुम्हाला दाखवायची आहे. मी लास्टला ह्याच्यामधले जे हे काही आहेत, हे आता मला काय म्हणतात त्यांना हे माहीत नाही एक्झॅक्टली, म्हणून मी काय सांगणार नाही. पण ते आम्ही असे पूर्ण हे सगळे वाचले. बेसिकली आज आम्ही 9 अध्याय वाचलेत पूर्ण टोटल. आणि 9 अध्यायाचे ते 9 जे मंत्र आहेत ते आहेत ते सगळे. सो ते पूर्ण टोटल आम्ही 9 अध्याय आज कंप्लीट केलेत. डे 1 ऑफ पारायणचे आम्ही 9 अध्याय केलेत. या
मोर टू गो. तर माझा एक्सपिरियन्सचा आणि मला काय अनुभव आला आहे त्याचा, तर तो हाच आहे की मला आंघोळ केल्यानंतर पहिले तर मी आंघोळ जेव्हा केली सगळं ते झालं, त्यानंतर मला हा रिग्रेट झाला की अरे आपण आधी का नाही चालू केली ही गोष्ट, म्हणजे आपण आधी का नाही बसायचो. कारण की हे इथे पारायण चालू होऊन मला असं वाटतं 5-6 वर्ष झाली असतील, पण मी त्याच्यात पहिल्यांदा ह्या वर्षी बसली आहे. सो या थोडा तो रिग्रेट झाला मला की आधी बसायला हवं होतं. मला असं वाटलेलं की मला ते वाचता येणार नाही, पण इझी आहे गाईस, तुम्ही वाचू शकतात. म्हणजे ज्यांना मराठी बेसिक वाचता येतं ते बसू शकतात, ते वाचू शकतात हे. सो कोणाला खरंच असं वाटत असेल ना की मला वाचता येईल का नाही, म्हणजे मला ह्या शंका होत्या खरं तर बसायच्या आधी, पण तुम्ही करू शकतात, इझी आहे. आणि ते म्हणतात, आणि तुम्हाला भले तुम्ही फक्त ते उच्चार ऐकले किंवा काय म्हणायचे तुम्हाला नाही उच्चार करता आले किंवा म्हणता आले ते वर्ड्स किंवा ते जे लिहिलं आहे ते, तुम्ही फक्त डोळ्यांनी हे घाला आणि ते समजून घेण्याचा प्रयत्न करा की ते लिहिलं काय, म्हणजे काय सांगण्याचा प्रयत्न करतात. बट ओव्हरऑल पहिले तर दत्तांचं थोडंसं माहिती सांगतात ते, म्हणजे आहे त्याच्यामध्ये पारायणच्या पहिल्या अध्यायामध्ये. आणि मग 2-3 अध्याय आणि जे लास्टचे आम्ही वाचले म्हणजे 9-8 जे होते अध्याय, त्याच्यामध्ये त्यांना म्हणजे त्यांचे काय अनुभव आलेत म्हणजे काय शिष्यांना त्यांचे किंवा हे सगळे होते, म्हणजे तेवढं मला कळालं त्या आत्तापर्यंतच्या 9 अध्यायामध्ये. हे मी तुम्हाला सांगेन. तो मी आता हेच सांगायला तुम्हाला, आणि हे सगळं सांगण्यासाठी मी परत वरती गेलेले. मी परत खाली आले आणि पण तोपर्यंत सगळेच गेलेत तिथून. सो या एक्सायटेड फॉर डे 2. सो गाईज मला हे अजून एक ॲड करायचं आहे. आज पहिला दिवस म्हणून मी आज ते सांगते आहे तुम्हाला की काही नियम असतात त्याचे पारायण तुम्ही करताय तर, जसं की तुम्ही कांदा लसूण नाही खाऊ शकत पहिले तर. त्याच्यानंतर आता हे मम्मी मला एक सांगते आहे. नंतर असे काही नियम आहेत की तुम्ही चप्पल नाही घालायला हवी आणि तुम्ही खाली झोपायला हवं. म्हणजे खाली म्हणजे पूर्ण फरशीवर नाही, की तुम्ही खाली तुमची गोधडी ते टाकून तुम्ही खाली झोपायला हवं, गादीवर नाही. असे त्याचे नियम आहेत. त्याच्यानंतर आता ते भाज्यांचे एक आहे नियम, पोथीमध्ये पण लिहिलेलं आहे की दोडक्याची भाजी खायला नाही हवी, म्हणजे नाही खायला पाहिजे तसं. सो असे काही नियम आहेत त्याचे बरेच, पण तुम्ही जेवढे फॉलो करू शकता तेवढे करा असं मी म्हणेन. आणि मी काय काय फॉलो करते तर मी पहिली गोष्ट तर मी चप्पल नाही घालते, चप्पल नाही घालते मी. त्याच्यानंतर मी खाली नाही झोपणार आहे, म्हणजे मी बेडवर नाही झोपणार आहे, पण मी खाली झोपणार आहे, बेडवर नाही झोपणार आहे. त्यानंतर मी कांदा लसूण नाही खाणार आहे, हा थर्ड नियम मी पाळते आहे. त्यानंतर अजून कांदा लसूण नाही खाते आणि फळभाज्या खाते आहे, पण ते दोडका ते नाही खाणार आहे. ह्या गोष्टी मी पाळते आहेत. अजून काय नियम आहेत ते कडधान्य पण खायचे नाही असं काही म्हणतात, पण बघू, माहीत नाही मला. पण बघू, जेवढे नियम होऊ शकतात तुमच्याकडनं तेवढे करा. माझ्याकडनं आता एवढे होत आहेत, मी तेवढे करते आहे. आणि हो गाईज, मला तुम्हाला अजून एक हे पण सांगायचं आहे. हे मी माझ्यासाठी केलं आहे की मी 7 दिवसाचे, म्हणजे आता हे जे 7 दिवस मी बसते आहे तर त्याचे मी माझं पूर्ण लंच डिनर मी काय करणार आहे, काय खाणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी मी नोट डाऊन केल्या आहेत. तुम्हाला 1 मिनिट दाखवते, फक्त एक ओव्हरलुक बघा. मी हे सगळं असं मी पूर्ण माझा काय काय खाणार आहे, कधी काय खायचं आहे, हे सगळं मी माझं नोट डाऊन केलं आहे. तर तुम्हाला ती गोष्ट हवी असेल की मी काय काय लिहिलं आहे आणि त्याचा मी वेगळा एक सेपरेट ब्लॉग बनवेल नक्की. त्याच्यामध्ये कोणचे मी भाज्या किंवा मी काय अजून ॲड केलं आहे का माझ्या डाएटमध्ये. आता हे डाएटसारखंच करते मी ॲक्च्युली या 7 दिवसाचं. तर तुम्हाला ते सुद्धा हवं असेल तर मी त्याचा एक वेगळा ब्लॉग करेल. त्याच्यामध्ये मी तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं मी सांगेल रिझन की मी ह्या दिवशी हेच का लिहिलेलं आहे किंवा हेच का खाणार आहे. अशा सगळ्या ह्या गोष्टी मी माझ्या पाळते आहेत. ह्या अशा काही लिहिल्या नाही आहेत किंवा नाही आहेत, पण मी माझ्यासाठी करते. हे आता फर्स्ट डे आहे म्हणून मला असं वाटलं की मी आत्ताच सांगावं की मी काय काय गोष्टी करते. सो येस. दत्तांच्या हातात नेहमी झोळी असते आणि दत्तांच्या हातात, गुरुमाऊलींच्या हातात नेहमी झोळी असते. ते भिक्षा मागतात आणि इथे आपण अशी झोळी बांधतो म्हणजे सकाळची. मग ते सकाळी 12 वाजता म्हणजे दुपारच्या 12 वाजता दत्तगुरू महाराज भिक्षेला निघतात असा समज आहे, म्हणजे असं म्हटलं जातं. मग त्या भिक्षेला जातात म्हणून आपण या झोळीमध्ये 12 वाजता येऊन काही धान्य, पीठ म्हणा, डाळ, तांदूळ, गहू असं त्याच्यामध्ये झोळीत घालायचं असतं. कोणी दक्षिणा पण ठेवतो. आपण हा सगळा शिदा जेवढा भिक्षेत आलेला आहे तो दत्त जयंतीच्या दिवशी प्रसादामध्ये वापरला जातो. सो आता मी जेवण करते आहे. जे दुधी हे बघा,
सो इथे आता आमचं सगळं ठेवलं आहे आम्ही आणि मम्मी. सो गाईज आता मी माझा करते डिनर अँड माय डिनर इज रेडी ऑलमोस्ट लाईक दिस इयर. आणि आमची आरती आहे आज डे 1 आहे तर आज आमची आरती आहे खाली देवाची. सो आम्ही जाणार आहे थोड्या वेळात आवरून ते सगळं झाल्यावर आरतीला. सो गाईज आता आरती मी जसं म्हटलं आणि मी आवडलं आणि आता आमची आरती आहे आता. सो या वी आर रेडी. परत एकदा वर. सभासदांनी आरतीसाठी लवकरात लवकर खाली या. हॅलो हे बघे करा आहे. ओम प्राणाय स्वाहा, ओम प्राणाय स्वाहा, ओम प्राणाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे नमः. सो गाईज दॅट वॉज एंड ऑफ डे 1 फक्त. एंड ऑफ व्लॉग नाही झाला अजून. व्लॉग खूप मोठा आहे पण असं वाटतं की खूप अजून बरेच 6 दिवस बाकी होते. सो मी कंटिन्यू नाही करत आहे बिकॉज खूप मोठा व्लॉग होऊन जाईल. मी पार्ट 2 नक्की काढते आहे त्याचा. सो पार्ट 2 बघण्यासाठी हा व्लॉग इथंच मला एंड करावा लागेल. सो हा व्लॉग मी इथंच एंड करते. नंतर काय मी आरती केली, वरती गेली आणि लवकर झोपली बिकॉज लवकर उठायचं होतं डे 2 साठी. सो या असा सगळा दिवस माझा पहिला संपला. 10 वाजता आय गेस 10 आणि 11 वाजता मी सायनिंग ऑफ झालं माझा डे 1. सो या नेक्स्ट पार्ट बघण्यासाठी एक्सायटेड राहा. सो टिल देन गाईज फॉलो युअर ड्रीम, बी स्ट्रॉंग, डू स्माइल अँड फील द वाइब्स. एक्सायटेड राहा डे 2 साठी.